आपण जर अर्थशास्त्राचा जर अभ्यास केला तर आपणास या सगळ्या गोष्टी जनतेसमोर अतिशय सोप्या भाषेत सांगता येतील. झालेलं काय आहे, आता अर्थशास्त्राचे आधुनिक जनक म्हणून कोणाला ओळखलं जातं तर ॲडम स्मिथ यांना. परंतु सध्या आपल्या या भारतामध्ये आता आधुनिक तर म्हणता येणार नाही, पण प्राचीन म्हणूया आपण, प्राचीन जनक सध्या एक निर्माण झालेले आहेत ज्यांचं नाव आहे संजय राऊत. हे अर्थशास्त्राचे जे जनक आहेत संजय राऊत, हे जनतेच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम दररोज करतायत. कसा तर तो आता पहा पहा प्रत्येक राज्याला त्याच्या स्थूल उत्पन्नाच्या 25% कर्ज घेण्याची सवलत असते, मुभा असते. केंद्र सरकारने जे काही निकष आखलेले आहेत, केंद्र सरकार म्हणा आणि आरबीआय म्हणा, या दोघांनी मिळून प्रत्येक राज्याला निकष दिलेले आहेत की तुमच्या राज्याचं जे काही सकल उत्पन्न असेल, सकल उत्पन्न म्हणजे काय तर जीएसडीपी. जीएसडीपी म्हणजे काय तर ग्रॉस स्टेट डोमेस्टिक प्रोडक्ट. म्हणजे त्या राज्याच्या भौगोलिक सीमेच्या आत ज्या काही सेवा आणि जे काही उत्पन्न होत असतं त्याचं एक बाजार मूल्य वर्षाच्या शेवटी जे काही काढलं जातं त्या मूल्याच्या 25% तुम्ही कर्ज घेऊ शकता. आता स्वातंत्र्य काळापासून ते आजपर्यंत, हॅलो, यस यस, आवाज येतोय बोला. का? स्वातंत्र्य मिळाल्यापासून ते आजपर्यंत प्रत्येक सरकारने कर्ज काढून राज्य सरकार चालवलेली आहेत. पहिल्यांदा हे होत नाहीये. आता सध्या जर आपण बघाल महाराष्ट्र राज्याचं जर कर्ज जे आहे ते आपण फक्त 18.52% काढलेलं आहे. अजूनही 7% सरकारने ते राखून ठेवलंय, काढलं नाहीये. 25% हे आपलं जास्तीत जास्तचं प्रमाण आहे. हे जनतेला सांगणं गरजेचं आहे, हे जनतेला कळणं गरजेचं आहे. पहा, जेव्हा आरबीआय देशातील सर्व राज्यांचा अभ्यास करते आणि वर्षाच्या शेवटी एक त्यांचा अहवाल जाहीर करते, तेव्हा आरबीआयने प्रत्येक वेळेस सांगितलेलं आहे की महाराष्ट्र राज्याच्या बाबतीत कर्जाच्या बाबतीत कोणतीही चिंता करण्याची गरज नाही.